बघा इथं क्वेश्चन थर्डमधला जो बी आहे तो दिलेला आहे इव्हॅल्युएट इंटिग्रेशन 0 to 5 आहे, लिमिट दिलेलं आहे, ठीक आहे, 0 to 5 आणि अंडर रूट ऑफ 9 मायनस एक्स अपॉन अंडर रूट ऑफ 9 मायनस एक्स प्लस अंडर रूट ऑफ एक्स प्लस 4 डी एक्स, ठीक आहे. तर मग याचं सोल्युशन सॉल्व करायचं आहे. तर बघा सोल्युशन सगळ्यात पहिले बघा आता इथं हे काय डेफिनाइट इंटिग्रेशनचा प्रॉब्लेम आहे आणि याच्यामध्ये आपल्याला एक प्रॉपर्टी पण यूज करायची. काय करायचं आहे? प्रॉपर्टी यूज करायची. तर प्रॉपर्टी यूज करून आपण काय करणार आहे? हा प्रॉब्लेम सॉल्व करणार आहे, ठीक आहे. तर बघा सगळ्यात पहिले लेट्स आय इक्वल्स टू इंटिग्रेशन 0 to 5 अंडर रूट ऑफ 9 मायनस एक्स अपॉन अंडर रूट ऑफ 9 मायनस एक्स प्लस अंडर रूट ऑफ एक्स प्लस 4, ठीक आहे. आणि हा डी एक्स ॲज इट इज. मग आता काय करायचं? प्रॉपर्टीज यूज करायचं. मग इथं लिहायचं बाय युझिंग प्रॉपर्टी, बाय युझिंग प्रॉपर्टी. मग प्रॉपर्टी कोणती यूज करायची? बघा 0 to a इथं काय येणार? एफ ऑफ एक्स डी एक्स. मग याचं काय करू शकतो आपण? हे इंटिग्रेशन लिमिट 0 to a एफ ऑफ a मायनस एक्स डी एक्स, ठीक आहे. मग बघा एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल्स टू काय राहतं? एफ ऑफ ए मायनस एक्स राहतं. म्हणजे जिथं जिथं एक्स असेल तिथं ए मायनस एक्स करायचं आहे. मग इथं ए म्हणजे काय आहे? बघा इथं लिहू आपण ए इक्वल्स टू काय आहे? 5 आहे, कारण की अप्पर लिमिट काय दिलेलं आहे? 5 दिलेलं आहे, ठीक आहे. मग आय इक्वल्स टू मग इथं लिहायचं आता बघा हे जे वरचं इक्वेशन त्याला इक्वेशन नंबर 1 नाव देऊ आपण, इक्वेशन नंबर 1. मग इथं लिहायचं देन इक्वेशन 1 बिकम बघा आता इथं काय करायचं आपल्याला? एच्या जागेवरती नाही, एक्सच्या जागेवरती ए मायनस एक्स करायचं आहे, ठीक आहे. मग इथे येणार आय इक्वल्स टू इंटिग्रेशन 0 to 5 नंतर इथं काय येणार? अंडर रूट ऑफ 9 मायनस आता एक्सच्या जागेवरती काय पुट करायचं आपल्याला? 5 मायनस एक्स, कारण की ए मायनस एक्स करायचं आहे, ठीक आहे. अपॉन परत इथं अंडर रूट ऑफ 9 मायनस ब्रॅकेटमध्ये 5 मायनस एक्स प्लस इथं काय येणार? अंडर रूट ऑफ एक्सच्या जागेवरती काय परत पुट करायचं? 5 मायनस एक्स प्लस 4 पुट करायचं आणि हा डी एक्स ॲज इट इज, ठीक आहे. मग इथं काय येणार? आय इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ 0 to 5 त्याच्यानंतर ना बघा आता इथं ब्रॅकेट सॉल्व करायचं. मग या अंडर रूटचं साईन ॲज इट इज राहणार, ठीक आहे. अंडर रूट ऑफ 9 मायनस मग बघा आता हे मायनस साईन जर मध्ये मल्टिप्लाय केलं इथं काय येणार? 5 आणि मायनस आणि हे मायनस काय होईल? प्लस, म्हणजेच प्लस एक्स येणार अपॉन इथं काय येणार? अंडर रूट ऑफ 9 मायनस पुन्हा ब्रॅकेटमध्ये इथं बघा आता हा 5 काय प्लस आहे तो काय होणार? मायनस होणार, कारण की प्लस मायनस आणि मायनस काय होणार? प्लस होणार. पुन्हा इथं मध्ये मोठं प्लस साईन आणि पुन्हा ब्रॅकेटमध्ये बघा इथं हा 5 आता हा 5 ऑलरेडी प्लस आहे आणि इकडचा प्लस 4 आपण मध्ये लिहू, हा प्लस 4 आणि पुन्हा हा मायनस एक्स ॲज इट इज, ठीक आहे, डी एक्स. मग पुढच्या पेजवरती बघा आय इक्वल्स टू इंटिग्रेशन 0 to 5 मग इथं डिनॉमिनेटला काय येणार? बघा आता तिथं काय होतं? 9 मायनस 5 होतं, म्हणजेच 4 प्लस एक्स अपॉन इथं पुन्हा अंडर रूट ऑफ 9 मायनस 5 होतं, म्हणजेच 4 प्लस एक्स प्लस आणि इकडच्या याच्यात काय होतं? 5 प्लस 4 किती होणार? 9 मायनस एक्स
आणि हा dx. ठीक आहे, म्हणजे आपण काय केलं, ही प्रॉपर्टी यूज केली. प्रॉपर्टी यूज करून आपल्याला काय भेटलं, इक्वेशन नंबर 2 भेटलं. मग इक्वेशन नंबर 2 काय आलं बघा, इक्वेशन नंबर 2. मग आता काय करायचं, आय इक्वल्स टू इंटिग्रेशन 0 to 5 अंडर रूट ऑफ 9 मायनस एक्स अपॉन अंडर रूट ऑफ 9 मायनस एक्स प्लस अंडर रूट ऑफ एक्स प्लस 4. हे म्हणजे पण आहे, आणि आपण ही प्रॉपर्टी यूज करून आय इक्वल्स टू पुन्हा काय आलं आपल्याकडं, अंडर रूट ऑफ 4 प्लस एक्स अपॉन अंडर रूट ऑफ 4 प्लस एक्स प्लस 9 मायनस एक्स. मग इक्वेशन 2 भेटले. मग इथं लिहायचं ॲडिंग, बघा इथं लिहायचं ॲडिंग इक्वेशन 1 and 2. इक्वेशन 1 आणि 2 ॲड करायचं. ठीक आहे, मग इथं ह्या साईडला राईट साईडला बघा, तिथं पण आहे, म्हणजेच आय प्लस आय होणार. तर मग दुसऱ्या पेननं लिहू आपण. मग बघा इथं पहिला आहे आय, आणि हा दुसरा आय प्लस आय. इक्वेशन 1चं एक आहे आणि इक्वेशन 2चं एक आहे. इक्वेशन 1 काय होतं, अंडर रूट ऑफ 9 मायनस एक्स अपॉन अंडर रूट ऑफ 9 मायनस एक्स प्लस अंडर रूट ऑफ एक्स प्लस 4 होतं. ठीक आहे, आणि dx पुन्हा प्लस इथं 0 to 5. ठीक आहे, आणि इक्वेशन 2 काय आलं बघा, इक्वेशन 2 जे आलेलं आहे ते एक्स 4 प्लस एक्स केलं काय, आणि एक्स प्लस 4 केलं काय, दोन्ही पण काय सेमच आहे. मग एक तर तुम्ही त्याला 4 प्लस एक्स लिहू शकता किंवा एक्स प्लस 4 लिहू शकता. ठीक आहे, तर पहिल्या इक्वेशनमध्ये एक्स प्लस 4 आहे, तर मग तुम्ही इथं दुसऱ्या इक्वेशनमध्ये 4 प्लस एक्सच राहू द्या, काही प्रॉब्लेम नाही, किंवा एक्स प्लस 4 दोघं पण सेम आहे. ठीक आहे, अपॉन अंडर रूट ऑफ 4 प्लस एक्स प्लस इथं काय अंडर रूट ऑफ 9 मायनस एक्स आणि हा dx. आता बघा हे पहिलं इक्वेशन आहे आणि हे दुसरं इक्वेशन आहे. मग आता काय करायचं, आय प्लस आय काय होणार, 2i होणार. ठीक आहे, मग इंटिग्रेशन 0 to 5. बघा दोघांचं लिमिट सेम आहे, दोन्हीकडे पण इंटिग्रेशन. आपण काय करू शकतो, या दोघांची ॲडिशन करू शकतो. मग इथं काय येणार बघा, अंडर रूट ऑफ 9 मायनस एक्स अपॉन याला आपण कसं लिहू शकतो, अंडर रूट ऑफ 9 मायनस एक्स प्लस अंडर रूट ऑफ एक्स प्लस 4. ठीक आहे, आणि पुन्हा इथं प्लस, आणि वरती इथं काय बघा, वरती इथं काय 4 प्लस एक्स आहे. आपण त्याला 4 प्लस एक्सला एक्स प्लस 4 लिहू शकतो का, लिहू शकतो, कारण की प्लस साईन आहे. 4 प्लस एक्स केलं काय आणि एक्स प्लस 4 केलं काय सेमच राहतं. त्याच्यानंतर ना बघा इथं नेक्स्ट आता काय करू आपण, ही टर्म आधी लिहू आणि ही टर्म नंतर न लिहू. मग ही टर्म काय इथं 9 मायनस एक्स आणि इथं हे प्लस साईन अपॉन अंडर रूट ऑफ, बघा आता एक्स प्लस 4 आणि 4 प्लस एक्स दोन्ही सेम आहे, म्हणजे आपण याला काय लिहू, एक्स प्लस 4 dx. बघा आपण दोघांची काय केली, ॲडिशन केली आणि ही लिमिट एकदाच घेतलं. ठीक आहे, मग बघा याचा डिनॉमिनेटर सेम आहे, मग वरती काय होणार, ॲडिशन होणार. म्हणजे इथे येणार 2i इक्वल्स टू इंटिग्रेशन 0 to 5. मग इथे येणार अंडर रूट ऑफ 9 मायनस एक्स प्लस अंडर रूट ऑफ एक्स प्लस 4. मग इथे येणार डिनॉमिनेटरला काय येणार, डिनॉमिनेटरला बघा दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे, मग ॲज इट इज लिहायचं 9 मायनस एक्स प्लस अंडर रूट ऑफ एक्स प्लस 4 dx. बघा डिनॉमिनेटर न्यूमरेटर सेम आला, मग याचा अर्थ काय, हे दोघं कॅन्सल होणार. ठीक आहे, मग हे दोघं जर कॅन्सल झाली तिथं काय राहिलं, फक्त 1 राहिलं. काय राहिलं 1. मग इथे येणार 2i इज इक्वल्स टू इंटिग्रेशन 0 to 5 आणि इथं राहिलं 1 dx. मग बघा पुढच्या पेजवरती घेऊ आपण. मग इथे येणार 2i इज इक्वल्स टू इंटिग्रेशन 0 to 5 आणि इथं काय 1 dx. मग आता 1 dx इंटिग्रेशन काय येतं बघा, फॉर्म्युला आहे आपल्याकडं, 1 dx इंटिग्रेशन येतं x. मग इथे येणार ब्रॅकेट 1 dx इंटिग्रेशन x लिमिट 0 to 5 आणि इथं येणार आहे 2i. मग आता आपण काय करणार, 2i इज इक्वल्स टू ब्रॅकेटमध्ये काय येणार 5 मायनस 0, म्हणजेच i इक्वल्स टू
म्हणजे 2i इक्वल्स टू 5 आणि i इक्वल्स टू काय येणार आहे 5/2. बघा मग फायनल आन्सर काय आलं i इक्वल्स टू 5/2. मग बघा i इक्वल्स टू 5/2 आन्सर आला आपल्याला i इक्वल्स टू. ठीक आहे. मग बघा इथे यात लक्ष द्या कसं केलं तर आपण सगळं स्टार्टिंगपासून. बघा इनिशियली काय लेट्स i इक्वल्स टू इंटिग्रेशन 0 to 5 स्क्वेअर रूट ऑफ 9 मायनस एक्स अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 9 मायनस एक्स प्लस स्क्वेअर रूट ऑफ एक्स प्लस 4 dx हे इक्वेशन 1 आहे. मग आपण इथं डेफिनाइट इंटिग्रेशनची प्रॉपर्टी यूज केली. मग प्रॉपर्टी काय आहे 0 to a f of x dx इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ 0 to a f of a मायनस एक्स, म्हणजे जे अप्पर लिमिट आहे ते मायनस आपण व्हेरिएबल करू शकतो. मग याच्यानुसार a इक्वल्स टू काय इथं 5. मग देन इक्वेशन 1 बिकम म्हणजे इक्वेशन 1 काय केलं आपण मॉडिफाय केलं. मग त्याच्यामध्ये काय 0 to लिमिट 0 to 5 ॲज इट इज स्क्वेअर रूट ऑफ 9. आता एक्सच्या जागेवरती काय करायचं आहे a मायनस एक्स करायचं आहे. a काय इथं 5 आहे. मग ब्रॅकेटमध्ये 5 मायनस एक्स आपण अंडर रूट ऑफ 9 मायनस ब्रॅकेट 5 मायनस एक्स प्लस आता बघा एक्स प्लस 4 होतं म्हणजेच 5 मायनस एक्स प्लस 4. मग ते कॅल्क्युलेशन केल्यानंतर ना बघा इथं ब्रॅकेट आपण सॉल्व केले तर ब्रॅकेटमध्ये मायनस प्लस साईन चेंज झालं. ठीक आहे. मग त्याच्यानंतर ना इथं आपल्याला इक्वेशन 2 भेटलं स्क्वेअर रूट ऑफ 4 प्लस एक्स अपॉन 4 प्लस एक्स प्लस 9 मायनस एक्स. मग काय केलं इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 ॲड केलं. मग इक्वेशन 1 मध्ये काय होतं आय होतं आणि दुसऱ्या याच्यात पण आय आलं आय प्लस आय इक्वल्स टू दोन इक्वेशन लिहिलं. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर ना आपल्याला ऑब्झर्व झालं की इथं दोघांचा पण डिनॉमिनेटर कसं आहे सेम आहे. मग दोघांचं डिनॉमिनेटर सेम असल्यामुळे न्यूमरेटरला काय झाली ॲडिशन आणि ॲडिशन केल्यानंतर न्यूमरेटर डिनॉमिनेटर सेम आला आणि दोन्ही पण कॅन्सल आउट झाली. म्हणजे इथं 2i इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ 1 dx भेटलं. मग इंटिग्रेशन ऑफ 1 dxचं आपण काय केलं सोल्युशन काढलं. मग 1 dx इंटिग्रेशन एक्स येतं लिमिट 0 to 5. नंतर ना आपण लिमिट काय केली एकमेकांमधून सबस्ट्रॅक्ट केली. ठीक आहे. आणि 2i इक्वल्स टू 5 भेटलं. मग i इक्वल्स टू काय येणार आहे 5/2 कारण की हा 2 इथं मल्टिप्लायला इकडे गेलं डिवाइड झालं. ठीक आहे. मग हे आलं आपलं फायनल आन्सर. बघा बुकमध्ये एक शॉर्ट ट्रिक पण दिलेली आहे. डायरेक्ट काय करायचं असं जर क्वेश्चन असेल तर अशा केसमध्ये अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट डिवाइड बाय 2. मग आन्सर काय येणार आहे अप्पर लिमिट काय 5 लोअर लिमिट काय 0 आहे म्हणजे 5 मायनस 0/2 काय आलं 5/2. पण ते पेपरमध्ये व्हॅलिड नसतं त्याच्यामुळे मार्क भेटत नाही. ठीक आहे. तसं लिहिलं डायरेक्ट तर बट तुम्हाला क्रॉस व्हेरीफाय करायसाठी मी सांगितलं आहे. तर मग आपल्याला आता याचं सोल्युशन आपण फाइंड आउट केलं. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू.